discuss today the next point of that the vectors. तर त्याच्या पुढचा मुद्दा डिस्कस करू. तर टेक दॅट अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. काल आपण टाइप्स पाहिले, आज आपण त्याच्या अल्जेब्राचा विचार करू. अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. तर अल्जेब्रा मीन्स दॅट बेसिक ऑपरेशन्स ॲज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन काय असेल त्या. आणि मग फर्स्ट वी कॅन थिंक अबाउट दॅट द स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन. तर बघा हाऊ वी कॅन डिस्कस दॅट स्केलर मल्टिप्लिकेशन. सी दॅट. तर लेट अस टेक दॅट ए बार बी एनी वेक्टर. बघा, let a bar be any vector and m be a scalar. m be a scalar means that is the real number. स्केलर आपण काल पाहिले त्या ठिकाणी. स्केलर हे काय असतात त्या ठिकाणचे, तर रियल नंबर्स. आणि मग आता बघा, then the scalar multiple of that the vector a bar by that the scalar m च्या ऐवजी k घेऊ. म्हणजे आणखी नंतर आपल्याला विचार करायला नको. See that let a bar be any vector and k be a scalar. That means a real number. आणि मग the scalar multiple of that vector a bar by that scalar k is denoted by k into a bar. त्यावेळेस त्याला कसं दर्शवलं जातं, नेहमी प्रमाणाचा. जसं आपलं 3x 5y तसंच k टाइम्स a bar 3 टाइम्स a bar वगैरे is denoted by k times a bar and it is defined a vector. आणि मग आता तो वेक्टर कसा आहे ते बघा. अँड डिफाइन्ड वेक्टर फर्स्ट. तर त्याच्या तीन केसेस येतात. तीन केसेस काय येतात ते बघू. कारण when we can call that k be a real number, याचा अर्थ k च्या तीन शक्यता असतात. एक तर तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा 0 असेल. आणि मग बघा, फॉर k ग्रेटर दॅन 0. बघा काय होते ते. For k greater than 0, this k into a bar is a vector whose magnitude is. दोन्ही गोष्टी तिथं यायलाच हव्या. Whose magnitude is k into magnitude of a bar and direction is as that of a bar. तर काय म्हटलं आपण आता, जर k हा पॉझिटिव्ह स्केलर असेल किंवा तो रियल नंबर असेल तर k into a bar हा असा वेक्टर असतो की त्याचं मॅग्निट्यूड k टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ a bar येतं आणि डायरेक्शन ही a bar सारखीच असते. झालं. त्यानंतर आता बघा k ला निगेशनला काय होते. if k less than 0 then k into a bar is a vector whose magnitude is. त्याचं मॅग्निट्यूड आता कोण येतं बघा, that is a modulus of k into magnitude of a bar. की तुमचा निगेटिव्ह असणार म्हणून त्याचं मॉड्युलस घ्यावं लागेल. आपण पाहिलं काल मॅग्निट्यूड हे नेहमी पॉझिटिव्ह असतात किंवा 0 असतं म्हणून त्याला शब्द होता काल नॉन निगेटिव्ह. तोच आहे या ठिकाणी पण. For k less than 0, k into a bar is a vector whose magnitude is modulus of k into magnitude of a bar and direction is. इथं बदल झालाय. Direction is opposite of that the vector a bar. त्यावेळेस त्या k into a bar ह्या वेक्टरची डायरेक्शन ही a bar च्या विरुद्ध असते. आणि तिसरी केस येते ऑटोमॅटिक. नाउ k इक्वल टू 0 आणि मग इथं काहीच प्रश्न नाही. then that k into a bar is a 0 or that is the null vector. त्यावेळेस तुमचा तो स्केलर हा त्या ठिकाणी नल वेक्टर असेल. तर अशा ह्या तीन शक्यता त्या स्केलर मल्टिपलच्या बद्दल येतात. तर आपल्या नेहमीप्रमाणे तो सहगुणक आहे, परंतु त्याच्या स्थिती किंवा त्याच्या डायरेक्शन्स किंवा मॅग्निट्यूड हे पूर्णपणे त्या k वरती अवलंबून आहे. k जर पॉझिटिव्ह असेल मॅग्निट्यूड येतं k टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ a bar, डायरेक्शन असते a bar सारखीच, सेम ॲज दॅट ऑफ द a bar. परंतु when k less than 0 त्याचं मॅग्निट्यूड येतं मॉड्युलस ऑफ k into मॅग्निट्यूड ऑफ a bar and direction is opposite of a bar. आणि for k equal to 0 automatically it is a 0 or null matrix. आणि मग आता फॉर एक्झाम्पल बघा, सपोज दॅट a bar is a vector here. समजा हा वेक्टर a bar असेल. मग त्याचे आपण k पट घेऊ. k पट म्हणजे एवढं त्याचं मॅग्निट्यूड असेल समजा, लाईक ऑफ दॅट.
मग डायरेक्शन जर k जर पॉझिटिव्ह आला तर k इंटू ए बार इज अ वेक्टर हॅव्हिंग द सेम डायरेक्शन अँड दॅट लेंथ इज k टाइम्स. मग k तुमचा 1/2 असो, ट्वाइस असो, कसाही असो. झालं. त्यानंतर आता दुसरी सिच्युएशन बघा. आता मी असा वेक्टर घेतो, मॅग्निट्यूड तेवढाचा, लेंथ तेवढी, परंतु डायरेक्शन मात्र अपोजिट, k इंटू ए बार when that k less than that of the 0. तर ए बारच्या k पट एवढं वाढणं त्या ठिकाणी किंवा कमी पण होऊ शकता, 1/2 टाइम्स, 1/4 टाइम्स. फक्त इथं k लेस दॅन 0 असेल तर डायरेक्शन त्याच्या ए बारच्या अपोजिट येते. असेल पॉझिटिव्ह तर ए बार सारखे येते. मॅग्निट्यूड म्हणजे जे काय असेल तेवढी त्याची लेंथ त्याला रिप्रेझेंट करते. तर दिस इज द मीनिंग ऑफ अवर स्केलर मल्टिपल ऑफ दॅट वेक्टर ए बार बाय अ स्केलर दॅट इज द k. अशा रीतीनं आपल्याला त्या मॅग्निट्यूडचा आणि डायरेक्शनचा अर्थ k वरती मिळतो. तर हे झालं त्याची व्याख्या. तर व्यवस्थित बघा. इन युअर बुक ऑल्सो दॅट यूज वेल. तरी सुद्धा ह्याप्रमाणे त्याचा विचार करा. झालं. त्यानंतर तर त्याच्याबद्दलचे 2-3 रिमार्क बघूया. दॅट आर ऑल्सो फॉर द नेक्स्ट वे दॅट आर युजफुल. तर सी दॅट फर्स्ट. आणि मग आताच आपण पाहिला त्या ठिकाणी, म्हणजे हा जो वेक्टर आहे ए बार आणि k टाइम्स ए बार, मग तो k कसाही असू द्या, अशी डायरेक्शन असेल किंवा कशी असेल त्या ठिकाणची. ॲट दॅट टाइम दीज 3 वेक्टर्स k इंटू ए बार, किंवा जेवढे काय ते तुम्ही k पट घेणार, जेवढे व्हेरिएबल्स घेणार तेवढे ते मिळतील त्या ठिकाणी, किंवा k च्या किमतीनुसार. मग अँड नोट दॅट दीज 2 वेक्टर्स ए बार अँड k टाइम्स ए बार आर कोलिनियर वेक्टर्स. आर कोलिनियर और पॅरलल वेक्टर्स. तर पॅरलल सिच्युएशन आपणाला त्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये मिळते. मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन काही असू द्या, परंतु ते वेक्टर्स एकमेकांशी काय असतात, समांतर असतात. आणि मग काल आपण तो कोलिनियर हा शब्द डिफाइन केलता. वेक्टर्स विच आर पॅरलल टू itself or any line or along that line are becomes collinear. त्यामुळे पहिलंच रिमार्क काय आला, ए बार आणि त्याचं स्केलर मल्टिप्लिकेशन घेऊन येणारा वेक्टर हे नेहमी एकमेकांशी समांतर असतात किंवा पॅरलल असतात किंवा कोलिनियर असतात. झालं. त्यानंतर सेकंड. आणि मग आता बघा याचा अर्थ काय होतो की जर समजा एक वेक्टर हा दुसऱ्याचं स्केलर मल्टिप्लिकेशन आला, म्हणजेच बघा therefore ए बार बी बार आर कोलिनियर. आता आपण 2 वेक्टर घेतल्या, मग ए बार हा ए बार झाला आणि याला आपण बी बार मानू. मग त्यावेळेस बी बार हा त्याच्याशी कोलिनियर येतो आणि त्यावेळेस बी बार हा ए बारचं काय येतो, स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि इथं हा महत्त्वाचा रिझल्ट येतो. त्यामुळे बघा, इफ ए बार बी बार आर कोलिनियर वेक्टर्स then we can write a bar equal to scalar multiple of that b bar where that m not equal to 0. 0 असेल तर तो 0 वेक्टरच मिळणार, पण त्याच्यात काही प्रश्न नाही. हा तर असंही मिळतात त्या ठिकाणी. म्हणजे ज्यावेळेस 2 वेक्टर कोलिनियर येतात त्यावेळेस एक वेक्टर हा दुसऱ्याचं स्केलर मल्टिप्लिकेशनच असतो, कारण ते एकमेकांशी समांतर येतात. हा झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. याच्यावरच तो येतो. आपण अगोदर डेफिनेशन प्रमाणे हे 2 वेक्टर कोलिनियर आले. हे 2 वेक्टर याला जर तुम्ही बी बार मानलं तर ए बार इक्वल टू एम टाइम्स बी बार लिहिता येत आहे. के च्या ऐवजी एम घेतला आपण, पण तो स्केलरच आहे शेवटी, बरोबर. तर असं ते आलं, ए बार इक्वल टू एम इंटू दॅट ऑफ द बी बार. म्हणजे काय आलं वाक्य आपलं, इफ ए बार बी बार आर कोलिनियर वेक्टर्स और पॅरलल वेक्टर्स then one vector is a scalar multiple of the another, that is a bar equal to m into b bar, m not equal to 0. त्यावेळेस एक वेक्टर हा दुसऱ्याचं स्केलर मल्टिप्लिकेशनच असतो. त्यानंतर तिसरा रिमार्क. आता तो आहे आपल्या युनिट वेक्टरच्या संदर्भात. आणि आपण काल डिफाइन केलं बघा, a cap is a unit vector along the direction of that the given vector a bar. तर आताच आपण पाहिलं, म्हणजे ए बार इक्वल टू एम टाइम्स बी बार. आता मी ए बारला असं पण लिहू शकतो, ए बार इक्वल टू सम स्केलर के इनटू दॅट ऑफ द ए कॅप. बघा, परंतु आता इथला त्या ठिकाणचा जो के आहे तो आता आपण वेगळा घेऊ.
म्हणजे ए बार इक्वल टू काय घेणार मी आता, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू दॅट ऑफ द ए कॅप. म्हणजे इथं दोन्ही संदर्भ आल्या. ए कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ दॅट ए बार. याचा अर्थ ए बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू ए कॅप. ते कुलिनियरच आहेत ते वेक्टर सुद्धा. आणि मग आपल्याला ए कॅपचा अर्थ येतो. and therefore a cap equal to a bar upon magnitude of a bar where a bar is a non-zero vector. त्यावेळेस a cap ला आपण a bar upon magnitude of a bar ह्या स्वरूपामध्ये लिहू शकता. कारण a bar हा त्याच्या मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टरचं स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. झालं. आणि मग चौथा मुद्दा लगेच येतो बघा. आणि मग if we have to need that of the vector of magnitude k units or of k length, जर समजा आपल्याला a बार ह्या वेक्टरच्या डायरेक्शनशी आणि k युनिट्सची एखादा वेक्टर आवश्यक असेल, then we can call it is a bar equal to, बघा आता, म्हणजे वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड k युनिट्स, त्याचं युनिट k असलं पाहिजे आणि तो a बार सारखी डायरेक्शन म्हणजेच k into a cap, that is k into a bar upon magnitude of a bar is not equal to 0. हे किती व्यवस्थित आलं बघा. म्हणजे याचं जर तुम्ही मॅग्निट्यूड मिळवलं तर a bar upon magnitude of a bar 1 आलं, डायरेक्शन a bar सारखी आली आणि मॅग्निट्यूड बरोबर k येतं. कारण इथं तुम्ही त्याला a cap ह्या युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करता. तर हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर चारही रिमार्क व्यवस्थित बघा. मूळ व्याख्येनुसार आलं ए बार आणि त्याचं स्केलर मल्टिप्लिकेशन कोलिनियर. त्याच्यातून तुम्हाला दोन वेक्टरची कोलिनियर प्रॉपर्टीची कंडिशन मिळते. ए बार इक्वल टू एम इनटू बी बार, दॅट इज अ स्केलर. वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ द अनदर. आलं. आणि मग तिसरा येतो ए कॅपला तुम्ही ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार मध्ये लिहू शकता आणि के ह्या मॅग्निट्यूडचा पण वेक्टर ए बारच्या दिशेसारखा मिळवता येतो. k times a cap equal to k into a bar upon that magnitude of a bar. So this is the total information about that of the first operation, very useful, that is a scalar multiplication. तर असं हे आहे ना. त्यानंतर सेकंड, that is addition of two vectors. Addition of two vectors. तर बघा काय आहे सिमिलर, काही प्रश्न नाही. तर आपण हे सगळं शिकलेलं आहात. फक्त वेक्टरच्या स्वरूपामध्ये त्याचं थोडंसं आपल्याला विचार करणे आहे. आणि मग बघा, लेट ए बार बी बार आर एनी टू वेक्टर्स. समजा हे आपले कोणतेही दोन वेक्टर्स असतील, देन देअर ॲडिशन ऑर रिझल्टंट. आधी दुसरा एक शब्द आला फिजिक्स मध्ये. Then their addition or resultant is always denoted by that of the a bar plus b bar. नेहमी सारखंच. म्हणजे a bar आणि b bar जर हे कोणतेही दोन वेक्टर आले तर त्यांच्या ऍडिशनला दुसरा शब्द प्रयोग कुठला आहे त्या ठिकाणचा, then their addition or resultant is denoted by a bar plus b bar. तर हे शब्द आपल्याला माहित पाहिजे. नेहमीप्रमाणे त्याचं नोटेशन आलं ए बार प्लस दॅट ऑफ द बी बार. आता राहतो प्रश्न, हाऊ वी कॅन डिफाईन दॅट द ॲडिशन ऑफ दॅट द टू वेक्टर्स. आणि मग देअर आर बार फ्रॉम दॅट ऑफ द जॉमेट्री. तर जॉमेट्री वेक्टरचं आपण रिप्रेझेंटेशन जॉमेट्रीच्या आधारानं घेतलं ॲज दॅट ऑफ द डायरेक्टेड लाईन सेगमेंट. असा तो अर्थ होता. ए बार दॅट इज ए बी बार इज अ वेक्टर. म्हणजे तो वेक्टर रिप्रेझेंट करतानाच आपण जॉमेट्रीचा आधार घेतलाय. याचा अर्थ आपण ते ॲडिशन डिफाईन करताना सुद्धा जॉमेट्रीचाच उपयोग करणारा. आणि मग टू गेट द रिझल्टंट ऑर द ॲडिशन ऑफ दॅट द टू वेक्टर्स, दॅट इज ए बार प्लस बी बार, वी हॅव टू गेट दॅट ऑफ द टू लॉज. तर दोन नियमानुसार आपल्याला त्याला डिफाईन करता येतं. पहिलं आहे पॅरलेलोग्राम लॉ ऑफ. Parallelogram law of addition of vectors. Addition of vectors. आणि दुसरा आहे ट्रायंगल लॉ ऑफ TRIANGLE. सेम वे ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन ऑफ वेक्टर्स.
तर असं त्याचं रिझल्टंट किंवा ॲडिशन दर्शवलं जातं नेहमीप्रमाणेच ए बार प्लस बी बार आणि पॅरलोग्राम लॉ आणि ट्रायंगल लॉ. तर असे ते दोन नियमानुसार आपणाला ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स डिफाईन करता येतं. आणि मग आता ते कसं डिफाईन करायचं आहे त्याचा विचार करू. तर सी दॅट साधा आहे, ते जॉमेट्रीमध्येच आहे बघा ते. आणि मग पहिला विचार करू पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स. पॅरलोग्राम लॉ ऑफ addition of two vectors. Addition of two vectors. तर बघा आता मग त्याला पॅरलोग्रामच का म्हटलं जातं, कारण मेजरली वी कॅन टेक द व्हेक्टर्स अलॉंग दॅट ऑफ द साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. परंतु कोणत्या बाजू कसं घ्यायचं वगैरे आता आपल्याला ते डिटेल्स मिळेल. तर सी दॅट बघा लेट ए बार बी बार आर एनी टू व्हेक्टर्स. असे ते कोणतेही दोन व्हेक्टर्स आपण त्या स्पेस मध्ये मानू, बरोबर. आणि आता सिन्स वी हॅव टू डिफाइन दॅट द ॲडिशन बाय दॅट ऑफ द पॅरलोग्राम लॉ, लेट अस ड्रॉ दॅट पॅरलोग्राम. मग अगोदर आपण पॅरलोग्रामचा विचार करू. लाईक ऑफ दॅट इट इज अ पॅरलोग्राम, गिव्ह दॅट अ नेम इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, दॅट इज सपोज से ए बी सी अँड दॅट ऑफ द डी. आणि आता काय काय डिनोट करायचं ते बघा. मग आपले हे जे दोन वेक्टर आहेत ना ते कुठेतरी रिप्रेझेंट करावे लागतील. मग पॅरलोग्रामच्या कोण असतात, साइड्स असतात. साइड्स कोण असतात, सेगमेंट्स असतात. आणि आपला वेक्टर कशाचा असतो, डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं तो आपण दर्शवतो, बरोबर. आणि मग आता बघा लेट अस रिप्रेझेंट दॅट ए बार इक्वल टू अलॉंग द साइड ए बी बार अँड बी बार इक्वल टू अनदर साइड दॅट ऑफ द ए डी बार of that the parallelogram ABCD. तर आता आपण त्या पॅरलोग्रामच्या त्या दोन बाजूवरती, परंतु बाजू कशा आहेत बघा. ए बार इक्वल टू ए बी बार, इथं हा आपला वेक्टर ए बार आहे आणि इथं हा दुसरा वेक्टर तुमचा बी बार. आणि these two sides are called that the adjacent sides, ADJACENT are called the adjacent sides of that the parallelogram ABCD. कारण त्या दोन लगतच्या बाजू आहेत. ह्या समोरासमोरच्या बाजू झाल्या ह्या लगतच्या बाजू. ए बी ए डी याचा अर्थ त्यांचा इनिशियल पॉइंट त्या दोन्ही वेक्टरचा एकच असायला हवा, तर त्या ऍडजसंट साइड्स येतात. म्हणून अगोदर आपण वेक्टर मानले, मग ते वेक्टर कुठे रिप्रेझेंट केले आपण, त्या पॅरलोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड्स वरती as a bar equal to ab bar, b bar equal to ad bar. Then their addition a bar plus b bar or that resultant a bar plus b bar equal to c bar is represented along the. त्यावेळेस त्या दोन वेक्टरची बेरीज हे कोण रिप्रेझेंट करतं बघा. Then their resultant or addition of that two vectors a bar and b bar, that is a bar plus b bar equal to c bar, is represented along the diagonal of, बघा, diagonal of that parallelogram ABCD through that the common point A or initial point A. त्यावेळेस तुमचा तो रिझल्टंट किंवा बेरीज ही त्याच बिंदूतून जाणाऱ्या डायगोनल वरती असते. दॅट इज सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. जिथे त्यांनी काय सांगितलं की जर आपण दोन वेक्टर हे त्या दोन ऍडजसंट साइड्स वरती घेतले तर त्या ऍडजसंट साइडचा जो कॉमन पॉइंट आहे किंवा त्या दोन वेक्टरचा इनिशियल पॉइंट आहे त्याच्यातून जाणाराच डायगोनल, कारण तिथे दोन डायगोनल असणार आहे, एक AC आणि दुसरा BD. परंतु आपल्याला BD चा उपयोग नाही आताच. मग आपण त्या A मधून जाणारा डायगोनलच आपणाला त्या दोन वेक्टरची काय दर्शवतो, बेरीज. आणि म्हणून this way of defining the addition of that two vectors or the resultant of that two vectors is called that the parallelogram law of addition of two vectors. त्यावेळेस आपणाला याला पॅरलोग्राम लॉ म्हटलं जातं. तर डायगोनल वरती वेक्टर असतात, परंतु नेमका कोणता डायगोनल, त्या दोन वेक्टरच्या इनिशियल पॉइंट मधूनच जाणारा डायगोनल, बरोबर. दुसरा इथं दाखवता येणार नाही. तर म्हणून त्याला म्हटलं जातं पॅरलोग्राम लॉ ऑफ एडिशन ऑफ दॅट द टू वेक्टर्स.
झालं. आता त्याच्यावर ट्रायंगल लॉ पटकन येतो, काही प्रश्न नाही बघा. तर बघूया. तर दुसरा पुढचा बघू. ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन ऑफ वेक्टर्स, TRIANGLE, ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन ऑफ टू वेक्टर्स. सिलियर आहे, काही अडचण नाही बघा. आता तर काही प्रश्न नाही हा. आणि मग काय काय घडतंय ते बघा. तर सी दॅट, आणि मग लेट अस टेक दॅट A bar B bar be any two vectors in that of the space. परत आपण A bar B bar हे कोणतेही दोन वेक्टर मानू. आणि आता ट्रायंगलचा उपयोग करायचा आहे, याचा अर्थ ट्रायंगल ड्रॉ करू. नाउ सपोज दॅट दिस इज अ ट्रायंगल ABC, लाईक ऑफ दॅट. आणि मग आता आपण इथं काय करतोय ते बघा. आणि मग टू गेट द रिझल्टंट ऑर एडिशन ऑफ दॅट टू वेक्टर्स ॲज दॅट ऑफ द A bar प्लस B bar, रिप्रेझेंट दॅट A bar इक्वल टू AB bar. बघा, आता आपण एक पहिला जो वेक्टर आहे तो त्या त्रिकोणाच्या पहिल्या बाजूवरती रिप्रेझेंट करू. दॅट इज A bar इक्वल टू AB bar अँड अनदर वेक्टर इज रिप्रेझेंटेड इट्स नेक्स्ट साइड BC bar. त्यावेळेस त्याला लगेच याचा टर्मिनल पॉइंट पुढच्याचा इनिशियल घ्यायचा आणि ती बाजू तुमची गृहीत धरायची. कुठल्या वेक्टरसाठी? दुसऱ्या वेक्टरसाठी. आणि मग राहिला फक्त तुमचा ते तिसरी बाजू, आणि मग ऑटोमॅटिकच अर्थ येतो. तर काय काय केलं आपण? लेट A bar B bar be any two vectors in the space. Then to represent that resultant or addition of that two vectors, consider the triangle ABC in that of the space. समजा तो त्रिकोण ABC आपण कन्सिडर केला. आणि मग रिप्रेझेंट दॅट A bar इक्वल टू AB bar along the side AB and B bar equal to BC bar along its next side that of the BC. आणि मग then we have A bar plus B bar that is equal to C bar that is represent AC bar. त्यावेळेस राहिलेली तिसरी बाजू ही त्या दोन वेक्टरची कोण असते? बेरीज दर्शवते. याचा अर्थ काय आलं? आणि therefore बघा आपला मार्ग कसा आहे? AB bar plus that BC bar equal to that of the AC bar. आणि आपण साधी गोष्ट आहे, समजा आपल्याला A पासून C पर्यंत जायचं आहे. फाया B ला काही काम असेल तर आपण B ह्या स्टेटला जाऊ किंवा सेंटरला जाऊ आणि मग असं इथं येऊ किंवा असं पण जाऊ शकतो आपण. तर हा तो मिनिंग आहे. त्यामुळे पॅरलोग्राम पेक्षाही ट्रायंगलला एकदम इझिली अंडरस्टँड होतं. पॅरलोग्राममध्ये सुद्धा काही विशेष नाही. आणि मग वी कॅन गेट दॅट A bar प्लस B bar इक्वल टू C bar इक्वल टू AC bar. याचा अर्थ AB bar प्लस दॅट BC bar इक्वल टू दॅट ऑफ द AC bar. आणि मग सिन्स वी कॅन यूज हिअर थ्री साइड्स ऑफ दॅट द ट्रायंगल, त्याच्यातल्या दोन बाजूवरती दोन वेक्टर असतात आणि बरोबर तिसऱ्या बाजूवरती त्यांची बेरीज येते. That is the resultant of that vectors A bar and that of the B bar. And therefore it is called the triangle law of addition of that the two vectors. म्हणून त्याला ट्रायंगल लॉ म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकात त्यांनी डिटेल्स मध्ये दिलंय, आणखी तुम्ही व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करू शकता. तर असे हे दोन नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणची बेरीज आणि वजाबाकी ॲडिशन मिळाला. आणि मग आता तिसऱ्या ऑपरेशन कडे जाऊ. द थर्ड ऑपरेशन दॅट इज अ सबट्रॅक्शन. ज्याजवळ 3 ऑपरेशन झाले तरी भरपूर झालं. तर घरी तुम्ही व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा. सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. तर आता त्यांच्या वजाबाकीचा विचार करायचा. बेरीज आली की वजाबाकीला काही अडचण नाही. आताच आपण ट्रायंगल लॉ डिफाइन केला. आणि लेट अस टेक दॅट A bar B bar are any two vectors in that of the space. समजा आता आपण A bar आणि B bar हे कोणतेही दोन वेक्टर मानू. आणि मग आता आपण ॲडिशन शिकलो, त्याचा रिझल्टंट मिळवला. आणि मग आता कसं सबट्रॅक्शन अगोदर डिफाइन करायचं वेक्टरच्या भाषेत ते बघूया. आणि मग रिप्रेझेंटेशन तुम्हाला आपोआप येईल. Then their subtraction of that two vectors A bar and B bar is denoted as usual. नेहमी प्रमाणच A bar minus B bar and defined as. आताच आपण बेरीज डिफाइन केली,
त्यामुळेच वजाबाकी आणि बेरीजेमध्ये काय फरक आहे आपल्या लक्षात येतच, बरोबर. आणि मग त्यांचं सबट्रॅक्शन आपण ए बार मायनस बी बार न दर्शवतो आणि डिफाइन्ड ॲज कसं डिफाइन केले ते बघा, साधं आहे ते. ए बार मायनस बी बार इक्वल टू ए बार प्लस मायनस बी बार, हेअर मायनस बी बार इज तो वेक्टर आपण डिफाइन केलाय टाइप्स मध्ये आणि तो होता तुमचा निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर बी बार. Here minus b bar is a negative vector of that given vector b bar. त्यावेळेस तो तुमचा निगेटिव्ह वेक्टर होता. झालं बघा कशी वजाबाकी डिफाइन केली, म्हणजे बेरीज वजाबाकी सुद्धा बेरीजच असते, फक्त कोणाची ए बार आणि ज्याचे तुम्ही वजा करणार त्याचा तो निगेटिव्ह वेक्टर तिथं घ्यायचा. काय म्हटलं आपण, if let a bar b bar be any two vectors in that of the space, their subtraction is denoted by a bar minus b bar and defined as a bar minus b bar equal to a bar plus minus b bar, where minus b bar is negative of a vector b bar. आणि मग आता जशी बेरीज आपण दर्शवतो तशीच वजाबाकी पण दर्शवता येणार. आणि मग त्यासाठी कन्सिडर ट्रायंगल ABC. आता आपण नेहमीप्रमाणे परत ट्रायंगल ABC कन्सिडर करू. बघा आता काय घडतंय ते. आणि मग हिअर वी कॅन कम, सपोज दॅट दिस इज अ ट्रायंगल ABC. असा तो ट्रायंगल ABC आहे हा बघा. आणि मग आपण ए बार हा वेक्टर इथं घेतलाय, बी बार हा वेक्टर इथं घेतलाय आणि त्यावेळेस A to C मध्ये असते त्यांची बेरीज, त्याला नाव दिलं आपण बेरीज करून येणारा नवीन वेक्टर, दॅट इज द C बार. हे झालं तुमचं ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ दॅट टू वेक्टर्स. आता आपणाला ऍडिशनच पाहिजे, परंतु कोणाचं, ए बार आणि निगेशन ऑफ दॅट बी बारचं किंवा निगेटिव्ह वेक्टर ऑफ बी बार. आणि मग आता बोला. आणि मग आपल्याला माहिती आहे when b bar equal to in our triangle that of the BC bar, then we have to define that the negation of that b bar as. आणि मग आता मी बरोबर तेवढ्याच मॅग्निट्यूडचा वेक्टर इथं रिप्रेझेंट करतो, परंतु डायरेक्शन मात्र त्याची अपोजिट. बघा असं त्याला दर्शवावं लागेल इन दिस वे. तर हा त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला आला म्हणून झालं तुमचं मायनस बी बार. आणि मग आता बेरीज तुमच्या समोरच आहे. आणि मग बघा let b bar equal to bc bar, then let us take that minus b bar equal to that of the bd bar, having magnitude of bd bar equal to magnitude of bc bar and opposite direction of that of the b bar. bc bar आणि bd bar ची लेंथ समान आहे बघा. आणि मग आता ह्या दोघांची बेरीज तुम्ही डिफाइन करू शकता. आणि मग बघा and therefore by triangle law of addition of that vectors we get that is a bar minus that of the b bar. थोडंसं इथं डी घेतो म्हणजे फिगर पण व्यवस्थित पूर्ण होईल. आणि बघा a bar प्लस मायनस b bar आपल्या व्याख्येप्रमाणे a bar ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन प्रमाणे a bar प्लस मायनस b bar, परंतु खऱ्या अर्थाने ती आली त्याची वजाबाकी. म्हणजे एकाच त्रिकोणामध्ये तुमचं बेरीज आणि वजाबाकी त्या ठिकाणी दर्शवता येऊ शकते आणि दे आर वेल डिफाइन्ड, बरोबर. आणि मग अशा रीतीने तुमची बेरीज पण आली, वजाबाकी पण आली. and therefore when we can take that of the subtraction that is defined in terms of that the addition, ते बेरजेच्या भाषेतच डिफाइन करता येतं. फक्त पुढचा वेक्टर हा तुमचा निगेटिव्ह ऑफ दॅट द अनदर वेक्टर इज देअर. झालं. तर अशा रीतीनं तुमचं दोन्ही तीन ऑपरेशन आज मिळाले. कोण, दॅट इज स्केलर मल्टिप्लिकेशन महत्वाचं होतं, नंतर एडिशन ऑर दॅट द रिझल्टंट, आणि तिसरं आता मिळालं सबट्रॅक्शन ऑफ दॅट द टू वेक्टर्स इज देअर. आणि मग आता बेरीज वजाबाकी सगळं काही डिफाईन झालं. सगळं व्यवस्थित तुम्ही डायग्राम्स काढा, त्या नोट्स पूर्ण करा. आता सुट्टी आहे तर त्याचा बेनिफिट तुम्ही घ्या. आता यू आर पर्टिक्युलर only that of the 13-15 student, but net way that you can do well. तर असं हे तुमचं दोन ऑपरेशन स्केलर मल्टिप्लिकेशन आणि त्या ठिकाणचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मिळालं. त्याचे बरेच रिमार्क आहेत, परंतु थोडेसे आपण स्टार्ट करू म्हणजे रिमार्कला सुरुवात तर होईल. तर सी दॅट. तर बघा आता मग पहिला रिमार्क कोण आहे ते बघा. तर दोन तीनच बघू.
तर note that when these vectors are velocity vectors, बघा म्हणजे if that vectors are velocity when that is applied simultaneously, simultaneously, when the two vectors or velocities are simultaneously applied at a point, then always use that the parallelogram law. का बरं? तर तुम्हाला एका पॉइंट वरती दोन गोष्टी अप्लाय करायचे तर अशा, समजा ह्या पॉइंटने मला इकडे ओढायचंय तर इकडे एक फोर्स अप्लाय करायचा आणि इकडे एक फोर्स अप्लाय करायचा, पण त्यावेळेस आपल्याला ट्रायंगल लॉचा उपयोग होत नाही. त्यावेळेस तुम्हाला कोण मदत करतं? दे यूज दॅट ऑफ द पॅरलेलोग्राम लॉ. ज्यावेळेस आपल्याला दोन व्हेक्टर्स किंवा व्हेलॉसिटी सायमल्टेनियसली अप्लाय करायचे असतील त्यावेळेस त्या पॅरलेलोग्राम लॉचा ॲडिशन ऑफ व्हेक्टरच्या दृष्टीने उपयोग करा. त्यानंतर सेकंड रिमार्क बघा, मग आता कधी ट्रायंगल लॉचा उपयोग करायचा बघा. when we have to use that of the velocity or that of the vectors one after the another, किंवा वन एका नंतर एक. बघा वन आफ्टर द अनदर, समजा आपल्याला एका पॉइंट वरती त्या ठिकाणी एका व्हेलॉसिटी नंतर दुसरी व्हेलॉसिटी अप्लाय करायची किंवा एका वेक्टर नंतर दुसरा वेक्टर अप्लाय करायचा आहे. ॲट दॅट टाइम यू कॅन यूज दॅट ऑफ द ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स. त्यावेळेस तुम्ही त्या ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टरचा उपयोग करू शकता. झालं. आणि तिसरा रिमार्क बघा आता त्या ठिकाणी, आणि मग आता आपण ट्रायंगल लॉ मध्ये पाहिला व्हॉट हॅपन्स अबाउट दॅट द ट्रायंगल लॉ. त्या ठिकाणी AB बार प्लस BC बार इक्वल टू दॅट ऑफ द AD बार. आणि मग if we can take that of the three vectors along that of the three sides, that is A bar, B bar, C bar, like of that A bar equal to AB bar, B bar equal to BC bar, and C bar equal to again that of the CA bar. आणि त्यावेळेस काय ॲडिशन येतं ते बघा. Then we have to get A bar plus B bar plus C bar equal to बघा that is AB bar plus BC bar, बरोबर. त्याला एक ब्रॅकेट टाकू आणि प्लस दॅट ऑफ द CA bar. आणि मग बघा इथं AB bar plus BC bar आपल्या ट्रायंगल लॉ प्रमाणे बेरीज आली त्याची AC bar प्लस दॅट ऑफ द CA bar, परंतु याचा टर्मिनल इनिशियल विरुद्ध आहेत. आणि मग AC bar प्लस AC bar कोण येत आहे? AA bar, and that is our null vector or zero vector. काल आपण डिफाइन केलं ज्याचा इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट एक असतो त्याला आपण नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर म्हणतो. किंवा याला तुम्ही CA बारला मायनस AC बार लिहिलं निगेटिव्ह वेक्टर प्रमाणे तरी AC बार प्लस मायनस AC बार ते सुद्धा कोण येते त्या ठिकाणचं झिरो बार. तर असा हा तिसरा रिमार्क तुमच्याकडे आला. आणखी बरेच रिमार्क्स आहेत, बाकीच्यांचा विचार आपण नंतर करू. चालेल. तर अशा रीतीने हे 3 रिमार्क पर्यंत आपण आलोय. त्याच्यातला पहिला झाला कधी ट्रायंगल लॉचा उपयोग करायचा, कधी त्या ठिकाणच्या पॅरलोग्राम लॉचा उपयोग करायचा, सबस्ट्रॅक्शन पर्यंत आलोय आपण. तर अशा रीतीने हे 3 रिमार्क तुमचे पूर्ण झालेले आहेत. तर आणखी एक छोटासा आपण सांगून टाकतो हा चौथा, तो पण झाला. म्हणजे बघा PQ bar plus that of the QP bar, when we can add we get that of the null vector 0 bar. कारण इथे सुद्धा तसंच घडते. PQ bar plus that of the QP bar that is equal to PP bar आणि तो असतो तुमचा 0 bar vector. तर अशा रीतीने हे 4 पहिले रिमार्क झालेत, बाकीचे आपण नंतर ऑब्झर्व करू. याला पण तसंच आहे. PQ बार इक्वल टू मायनस PQ बार लिहिलं की 0 बारच येतं, किंवा इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट समान झाले तो आपला नल वेक्टर असतो किंवा झिरो वेक्टर असतो. तर इन दिस वे दॅट एडिशन, सबस्ट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि त्यांच्यावरचे हे 4 रिमार्क आज तुमच्याकडे उपलब्ध झाले. यू कॅन स्टडी दॅट वेल. थोडं डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणून तर मी तुम्हाला थोडंसं अभ्यास करायला सांगितलंच होतं, त्याप्रमाणे तुम्ही ते बघा. चालेल.